आरोग्य हीच संपत्ती आहे हे आजकाल सगळ्यांनाच पटायला लागलं आहे आणि त्यामुळेच हल्ली लाईफ इन्शुरन्स पॉलिसी काढण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. लाईफ इन्शुरन्स पॉलिसी काढणं ही एक अत्यंत चांगली आणि फायदेशीर गोष्ट आहे. मग जेव्हा ही पॉलिसी मॅच्युअर होते किंवा या पॉलिसीची रक्कम तुम्हाला मिळते तेव्हा अनेक जणांना असं वाटतं की त्यावरती टॅक्स लागत नाही. पण तसं नाही आहे. काही अशा परिस्थिती आहेत ज्यामध्ये ह्या पॉलिसीच्या रकमेवर टॅक्स लागतो. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्हाला पॉलिसीच्या रकमेवर टॅक्स भरावा लागेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इन्शुरन्स क्लेमला मराठीत काय म्हणतात? माहीत असेल तर लगेच कमेंट करा. नमस्कार, मी CA प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे. 3 अशा परिस्थिती आहेत ज्यामध्ये तुम्हाला लाईफ इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम मिळू शकते. पहिला आहे पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर. म्हणजे काय तर तुम्ही जेव्हा पॉलिसी काढली होती त्याचा कालावधी होता 15 वर्ष. आता तुम्ही हयात आहात आणि हा कालावधी पूर्ण झाला आहे, त्यामुळे तुम्हाला त्या पॉलिसीची रक्कम मिळते आहे. दुसरं आहे पॉलिसी सरेंडर केल्यानंतर. तुम्ही पॉलिसी काढली होती 15 वर्षांसाठी, पण मध्येच ती पॉलिसी तुम्ही बंद केलात तर त्याला सरेंडर ऑफ पॉलिसी असं म्हणतात. आणि तिसरं आहे पॉलिसी होल्डरची डेथ झाल्यानंतर. आता जो माणूस पॉलिसी काढतो त्याला पॉलिसी होल्डर म्हणतात आणि अशा पॉलिसी होल्डरची जर डेथ झाली तर त्याची रक्कम त्याच्या नॉमिनीच्या खात्यात जमा होते. मग आता ह्या ज्या 2 पहिल्या परिस्थिती आहेत, पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर किंवा पॉलिसी सरेंडर केल्यानंतर, त्याचं टॅक्सेशन एकसारखंच होतं. मग जेव्हा तुम्हाला ह्या दोन्ही परिस्थितीत पैसे मिळतात त्यावरती किती टॅक्स लागतो हे बघण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी तपासायच्या आहेत. पहिलं आहे की तुम्ही ती पॉलिसी कधी काढली होती आणि दुसरं आहे की त्या पॉलिसीचा प्रीमियम किती होता. तुम्ही जेव्हा पॉलिसी काढता तेव्हा तुम्हाला पॉलिसीची सम ॲश्युअर्ड रक्कम सांगितली जाते. तर त्या सम ॲश्युअर्डचा किती टक्के तुम्ही वर्षाला प्रीमियम भरत होता ह्याच्यावरती ठरतं टॅक्सेशन. सम ॲश्युअर्ड म्हणजे काय तर पॉलिसी काढताना तुम्हाला तो इन्शुरन्स एजंट सांगेल की बाबा मॅच्युरिटीच्या वेळेस तुम्हाला ही एक ठराविक रक्कम मिळेल, तर त्या रकमेला सम ॲश्युअर्ड असं म्हणतात. आता ह्या दोन्ही गोष्टी धरून 4 सिनॅरिओज आहेत. पहिलं आहे की तुम्ही तुमची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी 31 मार्च 2003च्या आधी काढली असेल. तर जर तुम्ही पॉलिसी 31 मार्च 2003च्या आधी काढली असेल तर मॅच्युरिटीच्या वेळेस मिळणारी संपूर्ण रक्कम ही तुमच्या हातात टॅक्स फ्री असेल. तुम्हाला त्यावरती कोणताही टॅक्स भरायचा नाही आहे. उदाहरणार्थ की तुम्ही 2000 साली एखादी पॉलिसी काढली आहे आणि आता 2024मध्ये ती मॅच्युअर होते आहे, तर मॅच्युरिटीच्या वेळेस तुम्हाला जी काही रक्कम मिळते आहे ती पूर्णपणे टॅक्स फ्री आहे. दुसरा सिनॅरिओ आहे की तुम्ही ती पॉलिसी 1 एप्रिल 2003 ते 31 मार्च 2012च्या मध्ये काढली असेल. तर जर तुम्ही ह्या पिरियडमध्ये पॉलिसी काढली असेल आणि पॉलिसीचा जो काही वर्षाला प्रीमियम भरताय तो सम ॲश्युअर्डच्या 20% कमी आहे, तर पॉलिसी मॅच्युरिटीच्या वेळेस मिळणारी रक्कम ही पूर्णपणे टॅक्स फ्री असेल. आणि जर 20% जास्ती प्रीमियम भरताय वर्षाला तर मॅच्युरिटीच्या वेळेस मिळणारी रक्कम ही पूर्णपणे टॅक्सेबल असेल. तिसरं आहे की तुम्ही पॉलिसी 1 एप्रिल 2012 नंतर काढताय, तर इथे पण तुम्हाला सेम बघायचं आहे की तुम्ही वर्षाला जो प्रीमियम भरताय तो पॉलिसीची जी सम ॲश्युअर्डची रक्कम आहे त्याच्या 10% कमी आहे. जर त्याच्यापेक्षा जास्त असेल ती टॅक्सेबल असेल, 10% कमी असेल तर ती तुमच्या हातात टॅक्स फ्री असेल. आणि चौथा सिनॅरिओ आहे की बजेट 2023मध्ये एक अमेंडमेंट आणली आहे. जर तुम्ही लाईफ इन्शुरन्स पॉलिसी 1 एप्रिल 2023 नंतर काढलात आणि त्याचा वार्षिक प्रीमियम जर 5 लाखापेक्षा जास्त आहे किंवा तुमच्या सगळ्या पॉलिसीज मिळून ॲग्रिगेट प्रीमियम 5 लाखापेक्षा जास्त आहे वर्षाला, तर मॅच्युरिटीच्या वेळेस मिळणारी संपूर्ण रक्कम तुमच्या हातात टॅक्सेबल असेल. आता जेव्हा तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळेस रक्कम मिळते आहे ती रक्कम जर 1 लाखापेक्षा जास्त असेल तर इन्शुरन्स कंपनी काय करेल तर तुम्हाला पेमेंट करताना 5% TDS कापूनच पेमेंट करेल आणि हा जो काही TDS आहे तो तुमच्या पॅनवरती जमा करेल. तो तुम्ही तुमच्या फॉर्म 26AS मध्ये पाहू शकता. आता तिसरी परिस्थिती होती की पॉलिसी होल्डरची डेथ झाल्यावर. मग आता जर पॉलिसी होल्डरची डेथ झाली आहे तर ती रक्कम कोणाला मिळते आहे तर त्याच्या नॉमिनीला मिळते आहे. तर नॉमिनीला जी काही रक्कम मिळते आहे ती संपूर्ण रक्कम नॉमिनीच्या हातात टॅक्स फ्री असते. त्याला त्यावरती कोणताही टॅक्स भरावा लागत नाही. आता लाईफ इन्शुरन्स पॉलिसी बरेच जण इन्कम टॅक्समध्ये बेनिफिट किंवा टॅक्स सेव्हिंग डिडक्शन म्हणून काढतात, पण पॉलिसी काढताना त्याचं टॅक्सेशन पण समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्यापुढे तुम्ही जर कोणतीही पॉलिसी काढत असाल तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींची काळजी घ्या. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याची मला खात्री आहे, त्यामुळे तुम्ही त्याला लाईक केलंच असणार आहे. आता ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.